सहकाराची नवी क्रांती असलेली भारत टॅक्सी ही प्रवासी आणि चालक दोघांसाठीही प्रवासाचा एक नवा अध्याय ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली देशात सुरू झालेली ही सहकार क्षेत्रातील संकल्पना प्रवाशांना रास्त भाड्यात सुरक्षित प्रवास देईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रांगणात गुरुवारी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष सोहळ्यात भारत टॅक्सी सेवेचा अधिकृत शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. मला या गोष्टीचा आनंद आहे की आज मुंबई जगातल्या पहिल्या 20 अशा शहरांमध्ये आहे ज्या ठिकाणी सुरक्षित आणि सुकर अशी सार्वजनिक परिवहनाची व्यवस्था आहे. आपल्या देशातलं दुसरं कुठलंही शहर अशा प्रकारच्या पहिल्या 20 शहरांमध्ये येत नाही. मुंबईचा क्रमांक त्यात येतो आणि मुंबईचा क्रमांक दरवर्षी वर चाललाय. पण जर या स्पर्धेत टिकायचं असेल तर सार्वजनिक परिवहनामध्ये अशा प्रकारच्या ज्या ॲप बेस्ड टॅक्सीज असतात त्याच्यामध्येही आपल्याला उत्तम दर्जाची वाहतुकीची व्यवस्था ही देणं गरजेचं आहे. आणि तीच व्यवस्था देण्याकरता आज या ठिकाणी भारत टॅक्सीची सुरुवात झाली आहे. मला याही गोष्टीचा आनंद आहे. आज वेगवेगळे जे करार केले त्यातला एक करार मला लक्षणीय वाटतो आणि तो करार म्हणजे स्वर्गीय दिबा पाटील सहकारी वाहतूक संघासोबत झालेला करार. हा करार या एअरपोर्टच्या परिसरात राहणारे जे भूमिपुत्र आहेत अशा 3 ते 4 हजार भूमिपुत्रांना बँकेच्या माध्यमातून कर्ज देऊन टॅक्सी द्यायची आणि त्यांना या प्लॅटफॉर्मवर आणून भारत टॅक्सीच्या माध्यमातून इथल्या भूमिपुत्रांना ज्यांच्याकरता स्वर्गीय दिबा पाटलांनी लढा दिला त्यांना रोजगार देण्याचा आज करार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि म्हणून मी याबद्दल अतिशय मनापासून आनंद व्यक्त करतो आणि मला विश्वास आहे आपल्याला सुरक्षित अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था द्यायची आहे. भारत टॅक्सीच्या माध्यमातून सुरक्षिततेचे वेगवेगळे जे मानक आहेत ते देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. पुढच्या काळात अधिक सुरक्षित अशा प्रकारचा प्रवास, कुठल्याही प्रकारे ग्राहकांना त्रास होणार नाही असा प्रवास, कोणी मुजोरी करणार नाही असा प्रवास, महिलांना सुरक्षित वाटेल असा प्रवास या भारत टॅक्सीच्या माध्यमातून या ठिकाणी होईल. आणि मुंबईमध्ये येणारा कुठलाही व्यक्ती निर्धास्तपणे उतरल्यानंतर भारत टॅक्सी बुक केलेली आहे, मला चिंता करण्याची आवश्यकता नाही, अशा मानसिकतेत या ठिकाणी येईल विश्वास मला वाटतो. आणि म्हणून मी माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे, माननीय सहकारिता मंत्री अमितभाई शहांचे, सहकारिता राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ यांचे मनापासून आभार मानतो. महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईचं हे एअरपोर्ट जे 2030 साली देशातलं सर्वात मोठं एअरपोर्ट असेल, या एअरपोर्टवर भारत टॅक्सीचं मी स्वागत करतो. या सोहळ्यात सहकार टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड आणि शासन यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सचिन साळुंखे, सीमा संतोष देवगिरीकर, आनंदराव पावसकर, संतोष सिंग आणि हितेश मणिलाल दांड या भारत टॅक्सी सारथींना प्रातिनिधिक स्वरूपात शेअर प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यासोबतच अक्षय विठ्ठल कीर्ती, नीरज बळीराम नाईक, तुषार पद्माकर पाटील, दिलीप लक्ष्मण पाटील, विलास कर्वे, सुदर्शन बालकृष्ण म्हात्रे, रोहिदास गायकवाड आणि प्रदीप नारायण म्हात्रे या सारथ्यांना किटचे वाटप करण्यात आले. या भव्य शुभारंभ सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदाताई म्हात्रे, भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, माजी सभागृह नेते प्रीतम म्हात्रे, अतुल पाटील, सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य दीपक तावरे,
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आता सहकार हा केवळ शेती, सहकार हा केवळ बँकिंग, सहकार हा केवळ सोसायटी, आमच्या गावाच्या सोसायटी याच्यापुरतं मर्यादित न राहता हा विचार केला गेला की ज्यावेळेला आमचा चालक हा स्वतः चालक म्हणून जेव्हा काम करतो, परंतु त्याला या सगळ्या खाजगी कंपनीच्या माध्यमातून त्याचं शोषण केलं जातं, त्याच्या कामाचा त्यांनी जेवढं काम केलं त्याचा मोबदला त्याला मिळत नाही. आणि म्हणून सहकारामध्ये आता आमचा चालक आला पाहिजे, टॅक्सी चालक आला पाहिजे, रिक्षा चालक आला पाहिजे, हा विचार माननीय अमितभाईंनी केंद्रीय मंत्र्यांनी या ठिकाणी केला. आणि त्यातून आपल्याला पाहता येईल की आज या भारत टॅक्सीचा सुद्धा शुभारंभ या 152 उपक्रमामधला एक महत्वाचा उपक्रम हा म्हणजे सहकार टॅक्सीची आज निर्मिती झाली. आणि म्हणून केवळ दूध उत्पादक शेतकरी आणि कारागीर संघटित होत होते, पण आमचा हा चालक जो होता तो संघटित करण्यासाठी, त्याला सहकाराच्या क्षेत्रामध्ये आणण्यासाठी भारत टॅक्सीच्या या सहकारी संस्थेची निर्मिती झाली. आणि म्हणून आता आमचा चालक हा आता मालक झाला. हाच त्याच्या मागचा मूळ उद्देश होता. त्याचं शोषण थांबलं गेलं आणि आता त्याच्या अकाउंटमध्ये थेट पैसे जमा होतात. शिवाय भारत टॅक्सी नावाची जी काही सहकारी संस्था आपण आता तयार केली, या सहकारी संस्थेचे तुम्ही आता सभासद झाले आहात. आणि त्यामुळे या सोसायटीचं, या संस्थेचं ज्यावेळेला याचा फायदा होईल, ज्यावेळी ती नफ्यात असेल, त्यावेळी त्याचा डिव्हिडंड सुद्धा आमच्या चालकाला आता थेट मिळण्याची व्यवस्था या सहकार टॅक्सीच्या माध्यमातून मिळेल. आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणावर आज चांगला उपक्रम हा देशभरामध्ये सुरू झाला. आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आज देशभरामध्ये जवळजवळ 8 लाख सारथी आपल्या या सोसायटीचे आज सभासद झालेत. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर दररोज जवळजवळ देशामध्ये 11,000 आता राईड्स या सहकार टॅक्सीच्या माध्यमातून आज लोकांसाठी होत आहेत. आणि आमच्या या सर्वसामान्य आमचा जो चालक आहे, जो खरं तर कमिशनवरती काम करायचा, त्याला केलेल्या कामाचा मोबदला मिळत नव्हता, आतापर्यंत कमी दिवसामध्ये जवळजवळ 77 कोटी रुपये त्याच्या थेट अकाउंटमध्ये आता जमा झाले. ही इतकी मोठी उपलब्धी आहे की आमचा आता चालक मालक झाल्याचं ही मला वाटतं एक दिशेनं महत्वाचं पाऊल आहे. महाराष्ट्राने देशाला सहकार्याची दिशा दिली. ते आता त्याच सहकार्याच्या बळावर रोजगार निर्मितीचे काम या ठिकाणी आधुनिक सेवा क्षेत्रात ही नवे पर्व सुरू होत आहे. भारत टॅक्सी ही सेवा केवळ प्रवासासाठी सुरक्षित आहेत, पण विश्वासार्ह आणि दर्जेदार वाहतूक सेवा देणार आहे. तर हजारो युवकांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या नवी संधी उपलब्ध करून देईल. विशेष करून सहकारी संस्थांशी जोडलेल्या चालकांना सन्मानाने उपजीवा करण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. सहकाराला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन तो अधिक सक्षम करणे, डिजिटल बुकिंग, पारदर्शक व्यवहार आणि प्रवासांची सुरक्षितता आणि चालकांचे आर्थिक सक्षमीकरण यावर विशेष भर देण्यात येणार आहे. योगायोगाने आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झालेलं आहे. असताना ही सेवा सुरू होणं अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. आताच आम्ही तिथं चर्चा करत असताना चर्चा केली की इथून आपल्याला मुंबईपर्यंत जाण्यासाठी किती भाडं लागत होतं आणि भारत टॅक्सीच्या माध्यमातून जर बघितलं तर खूप फरक आहे. म्हणजे प्रवाशांची इथं या सहकार्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची सोय झालेली आहे. आणि या नवीन लोकांना एक व्यापार कामाची संधी, रोजगाराची संधी या ठिकाणी मिळणार आहे. हे म्हणजे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. देश विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्राच्या अंतर्स्थितीच्या आणि उत्कृष्ट सेवेचा अनुभव या उपक्रमातून मिळेल असा मला विश्वास आहे. हा उपक्रम करण्यासाठी योगदान सर्व संस्थांनी, अधिकारी, चालक बांधव आणि आयोजकाचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. या कार्याला माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो.